सुप्रीम कोर्ट की तरफ से, क्या प्रतिक्रिया है सर आपकी? पूरा महाराष्ट्र या केसकडे अत्यंत उत्सुकतेने बघत होता आणि जे क्लेम केले जात होते की हे सरकार राहणार की टिकणार, याच्यामध्ये स्पष्ट जे जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे की या ठिकाणी BJPच्या सपोर्टने केलेली अपॉइंटमेंट ही तशीच राहील हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे सरकार चालवण्याच्या संदर्भातला जो काय प्रश्न होता तो निकाली निघालेला आहे. पुढचे जे निर्णय डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात घ्यायचे आहेत ते स्पीकरने घ्यायचे आहेत. व्हीप कोण असावा याच्या संदर्भात सुद्धा निर्णय दिलेला आहे. परंतु एकंदरीतच आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्याला ही केस आदरणीय अध्यक्ष महोदयांच्या समोर चालेल त्याला आपलं म्हणणं मांडण्याची पूर्ण मुभा ही आमदारांना असणार आहे. हे निपक्षपातीपणे होईल आणि त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. जो निर्णय इलेक्शन कमिशनने घेतलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारे बाधा आणण्यात आलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीतच हा जो निर्णय आहे हा महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जी डिटेल जजमेंट आहे ही अद्याप हाती आलेली नाही आहे. त्याच्यामुळे त्यातल्या तांत्रिक मुद्द्यांवर आता बोलणं योग्य होणार नाही. जी काही उत्सुकता होती की महाराष्ट्राचं सरकार स्थिर राहणार की नाही ही सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे दूर झालेली आहे आणि ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत त्याच्या फंक्शनमध्ये सुप्रीम कोर्टाने कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही. हा एका अर्थाने लोकशाहीचा आणि भारताच्या कॉन्स्टिट्युशनचा फार मोठा विजय आहे असं मी स्वतः समजतो आणि ती जी एक आपल्या कॉन्स्टिट्युशनचं जी महत्त्व आहे ती सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली. सर हिंदी में बोलिएगा यही बात कि जिस तरह से फैसला आया है उसके ऊपर आपकी क्या प्रतिक्रिया है? सुप्रीम कोर्ट ने गवर्नर को फटकार लगाई है और आप जिस तरह से 16 विधायकों के योग्यता का मामला था उसमें अब उन्होंने जो है स्पीकर के पास सब कुछ जो है आधिकारिक टाइम फ्रेम में करने के लिए फैसला दिया है. हिंदी में कंटिन्यू करें लाइव. मैंने थोड़ा सा मुझे यही कहना है कि ज़्यादा उत्कंठा लोगों को ये रहती है कि ये सरकार चलेगी या नहीं. तो सुप्रीम कोर्ट ने ये जो फैसला दिया है वो लोकशाही के हित में है कि सरकार जो अपॉइंट की गई वो जो ऑन द फ्लोर ऑफ हाउस अपॉइंट की गई उसको उन्होंने सही यहाँ पे ये किया है कि ये सरकार आगे चल सकती है. एक बहुत बड़ा रिलीफ महाराष्ट्र के लिए है. किसी भी राज्य के लिए एक स्थिर सरकार होना बहुत ज़रूरी होता है और जो भी फैसला होना है वो अध्यक्ष जी को लेना है. वो भी कॉन्स्टिट्यूशन में जो कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीज़ है, चाहे वो अध्यक्ष जी हो जो असेंबली के अध्यक्ष है या तो वो इलेक्शन कमीशन हो, ये सब कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीज़ है और ये सुप्रीम कोर्ट ने भी माना है कि उनको इंडिपेंडेंटली काम करना चाहिए और जो काम आगे चलेगा उसके भी लिए उन्होंने कभी भी रोक नहीं लगाई है. हालांकि व्हीप के बारे में उन्होंने जो निर्णय लिया है तो व्हीप क्लेम कर सकता है और वो जो क्लेम कर रहा है वो उसकी वजह से डिस्क्वालिफिकेशन होता या नहीं उसका निर्णय भी सब लोगों का जो कहना है वो सुनने के बाद अध्यक्ष जी को लेना है तो वो सही फैसला लेंगे ऐसे हम लोग उम्मीद करते हैं. तो जो संकट महाराष्ट्र गवर्नमेंट पे विरोधी पक्ष लाना चाहते थे वो तो फिलहाल टल गया और इसलिए लोगों के हित में ये सरकार काम कर सकती है. सर सवाल ये है कि जिस तरह से गवर्नर के काम को बहुत फटकार लगाई गई है उस पर क्या कहना चाहेंगे सर? गवर्नर ने बिना किसी प्रूफ के फ्लोर टेस्ट की बात कही जिसको लेकर सुप्रीम कोर्ट ने फटकार लगाई. सर लाइव जा रहा है. देखिए, आप जहाँ तक सुप्रीम कोर्ट का जहाँ तक मैं सुन रहा था तो चाहे वो फैसला अगर उद्धव जी अपना रेजिग्नेशन नहीं देते तो ही उसके बारे में कुछ हो सकता था, लेकिन उन्होंने तो रेजिग्नेशन दिया, ये फैक्ट है. तो अभी इसके बारे में कुछ क्लेम करना गलत है. या तो आगे चल के जो भी गवर्नर आएंगे वो इस तरह का फैसला देते हुए ये जो रिमार्क्स है उसके बारे में सोच के वो अपना फैसला दे देंगे. इतना ही इसका मतलब, मैं जहाँ तक मैं समझता हूँ इतना ही मतलब उसमें है. तर आश्चर्य ओढलेलं नाही. आपण एक लक्षात घ्या, न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की पॉलिटिकल पार्टीने व्हीपची अपॉइंटमेंट करायची आहे.
आणि असं सुद्धा म्हटलेलं आहे की दोन्ही पॉलिटिकल पार्टी सायमल्टेनियसली वर्क करू शकतात। याचा अर्थ काय होतो की दोन्ही पार्टीचे वेगवेगळे व्हीप असू शकतात, असा सुद्धा त्याचा अर्थ होऊ शकेल। याचं डिटेल जजमेंट आल्यानंतर याच्यावर बोलणं अधिक योग्य ठरेल, परंतु त्यावेळेला जे व्हीप काढलेले आहेत त्या संदर्भात असा निर्णय असेल तर त्याच्यावरचा योग्य तो निर्णय हा अध्यक्ष घेऊ शकतात। जेव्हा राज्यामध्ये राजकीय पेच निर्माण झाला होता तेव्हा राज्यपालांनी जी भूमिका घेतली त्याच्यावर देखील न्यायालयाने नाराजी व्यक्त केलेली आहे की एक पक्षाची भूमिका त्यांनी घेतली अशा पद्धतीने। नाही, पक्षाची भूमिका घेतली असं काही म्हटलेलं मला तर आढळलं नाही, परंतु त्यांनी कशा तऱ्हेने निर्णय घ्यावे या संदर्भात त्यांनी ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, पुढचे राज्यपाल ज्याला अशा तऱ्हेचा पेच प्रसंग उद्भवेल त्याला त्याच्यावर विचार करतील। परंतु ज्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्या परिस्थितीमध्ये कुठलाही रिलीफ देता येणार नाही हे कोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे, आणि त्याच्यामुळे कोर्टाचा निर्णय होईल आणि आम्ही सत्तेवर येऊ हा जो काय उबाठाचा दावा होता हा या ठिकाणी स्पष्टपणे फेटाळण्यात आलेला आहे। ही महत्त्वाची बाब आहे। शेवटी सरकार स्थिर होणं हे महत्त्वाचं असतं। ॲकॅडमिक बाबींवर चर्चा होत राहील आणि ती झालीच पाहिजे, त्याच्यातून खरी लोकशाही साकार होत असते। मी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की शेवटी त्यांना न्याय मिळालेला आहे। ज्यांच्या मागे आमदार उभे राहतात त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार आहे हे सुद्धा एका अर्थाने सिद्ध झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये हे अकॅडमिक चर्चा चालू राहतील ज्या वेळेला प्रत्यक्ष निकालपत्र हातामध्ये येईल, कारण ते निकालपत्र मोठं आहे, त्याच्यामधलं झेस्ट जे आहे ते वाचून दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर काही चर्चा करणं योग्य होणार नाही। आज भारताच्या घटनेचा आदर हा सुप्रीम कोर्टाने खऱ्या अर्थाने राखलेला आहे, कारण ज्या घटनात्मक ऑथॉरिटीज आहेत त्यांना त्यांचे अधिकार हे सुप्रीम कोर्टाने बहाल केलेले आहेत, आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो। लोकशाही बळकट करणारा हा निकाल आहे। आमची जी काय बाजू असेल ती आम्ही अध्यक्षांच्या समोर मांडू आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। सर, कोर्टाचा जो निकाल आहे तो एकनाथ शिंदे यांना दिलासा नाहीये असं म्हणतायत संजय राऊत। त्यांचं असं म्हणणं आहे की शिंदे गटाने आणि भाजपाने या संदर्भात पेढे वाटू नये, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। संजय राऊतांची नेहमीच स्वप्न असतात आणि ती स्वप्न त्यांनी बोलून दाखवली तर त्याच्यावर तुम्ही माझं कॉमेंट विचारणं हे खरोखर अयोग्य असं मला वाटतं, कारण त्यांचं कुठलंही म्हणणं एकतर कायद्यामध्ये बसत नाही, ते अत्यंत वेगवेगळी आणि असंबद्ध अशी हे करत असतात, आणि त्यांची नेहमीच इच्छा असते की आपल्या विरोधात जो आहे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। पण त्यांचे मंत्री जरी ते जेलमध्ये गेले तरी त्यांनी राजीनामा देऊ नये असं सुद्धा त्यांचं म्हणणं असतं। ज्यावेळेला साधं एक स्ट्रिक्चर येतं त्यावेळेलासुद्धा मंत्री राजीनामे देत असतात, इथं तर मंत्री तुरुंगात आणि त्याचं मंत्रिपद शाबूत, हे कुठल्या घटनेमध्ये बसतं, कुठल्या सरकारमध्ये हे घडलेलं आहे याचा आपण विचार केला पाहिजे। आणि त्याच्यामुळे अशा रीतीचं वर्तणूक असलेल्या महाविकास आघाडीबद्दल आम्ही काय बोललं पाहिजे असं बिलकुल नाही। त्यांचे मंत्री आजसुद्धा जेलमध्ये होते, मंत्री जेलमध्ये असताना त्यांनी त्यांचे राजीनामे घेतले नाहीत, आणि मग त्यांनी घटनेबद्दल बोलावं, त्यांनी नीतिमत्तेबद्दल बोलावं, हे सगळं अकलनीय आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।